बेस्ट मुंबई भरती 2026 ही रिक्रुटमेंट बघा नवीन निघालेली आहे. तर या मध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट कोणती असणार आहे, त्यानंतर कॅटेगरी वाईज व्हॅकन्सी किती असणार आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय असणार आहे, एज लिमिट किती असणार आहे, तसेच बघा एक्झाम जी आहे तर ती एक्झाम मध्ये कोणकोणते सब्जेक्ट असणार आहे, त्यांना किती क्वेश्चन असणार आहे, मिनिमम मार्क्स किती लागणार आहे, तसेच एक्झामिनेशन फी किती लागणार आहे, तसेच बघा एज्युकेशन क्वालिफिकेशन मध्ये तसेच कोणते बॅच बिल जे आहे तर ते लागणार आहे की नाही, तसेच अजून शारीरिक पात्रता काय लागणार आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. तसेच बघा विद्यार्थी मित्रांनो, ऍप्लिकेशन कुठे करायचं आहे त्या रिलेटेड पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती बघणार आहोत. सुरुवातीला जी ऍडव्हर्टाइजमेंट दिलेली आहे तर ती बघूयात. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, बेस्ट उपक्रम या अंतर्गत बस वाहक पदासाठी सरळ सेवा भरती जाहिरात आलेली आहे. म्हणजे बस वाहक ही तुमची काय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट असणार आहे. त्यानंतर बेस्ट उपक्रमामध्ये बस वाहक या पदासाठी अनुसूचित जाती, ते कॅटेगरी सर्व दिलेले आहे बघा. अनुसूचित जमाती, विमुक्त जाती अ, भटक्या जमाती ब, तसेच भटक्या जमाती क, विशेष मागास प्रवर्ग, तसेच इतर मागास प्रवर्ग, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे ईडब्ल्यूएस, अराखीव प्रवर्गातील उमेदवारांकडून रिक्त असलेली पदे भरण्यासाठी अर्ज मागवण्यात येत असून सदर अर्ज बेस्ट उपक्रम www.bestundertaking.com या संकेतस्थळावर रिक्रुटमेंट या शीर्षकाखाली दिलेली आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिलं क्लिअर झालेलं आहे. पोस्ट कोणती आहे? बस वाहक ही जी पोस्ट असणार आहे. त्यामध्ये अ, सुरुवातीला बघा इम्पोर्टंट डेट्स त्यांनी दिलेले आहे यामध्ये. 8 जुलै 2026 ला ॲप्लिकेशन करण्यासाठी सुरुवात झालेली आहे. आणि लास्ट डेट त्यांनी दिलेली आहे बघा या ठिकाणी. या ठिकाणी तुम्ही बघू शकता 29 जुलै 2026 ही लास्ट डेट असणार आहे ॲप्लिकेशन करण्यासाठी. 29 जुलै 2026. त्यानंतर पुढे बघा, जी पोस्ट आहे तर त्या रिलेटेड त्यांनी माहिती दिलेली आहे. कॅटेगरीनुसार व्हॅकन्सी किती आहे, तर त्या रिलेटेड त्यांनी माहिती दिलेली आहे. एस-सी कॅटेगरी जी आहे तर तिला 34 जागा असणार आहे. त्यानंतर एस-टी कॅटेगरीसाठी 22 जागा आहेत. विमुक्त जाती अ साठी 6 जागा आहेत. त्यानंतर भटक्या जमातीसाठी 6 जागा आहेत. त्यानंतर भटक्या जमाती क यासाठी किती आहेत? 10 जागा आहेत. विशेष मागास प्रवर्ग यासाठी 5 जागा. त्यानंतर इतर मागासवर्गीय म्हणजेच ओबीसी या कॅटेगरीसाठी 67 जागा आहेत आणि त्यानंतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक यासाठी 36 जागा आहेत. त्यानंतर सोशियालिटी अँड एज्युकेशनल बॅकवर्ड क्लास म्हणजे एस-सी-बी-सी यासाठी 36 जागा असणार आहे आणि अराखीव म्हणजेच ओपन कॅटेगरीसाठी 142 जागा असणार आहे. अशा प्रकारे तुमच्या 364 जागांचं वर्गीकरण त्यांनी दिलेलं आहे. आता त्यानंतर बघा नॉन क्रिमिनल जे आहे, हे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट जे आहे, तर ते अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी लागू राहत नाही व इतर जे काही कॅटेगरी असतील मग त्यांना लागू असते. तर यामध्ये बघा त्यांनी नोट दिलेली आहे. नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र उमेदवाराने कागदपत्र पडताळणी वेळी सादर करणे आवश्यक आहे. म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणार आहे, त्यावेळेस हे कागदपत्र लागणार आहे. आता आज दिनांक तारीख जी आहे 22 जुलै आहे. अजून खूप सारे दिवस आहे. 1 ते 2 आठवड्यामध्ये तुमचं हे सर्टिफिकेट निघून येईल. आत्ताच तुम्ही जर काढून घेतलं, तर नंतर तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. तर हे नॉन क्लेम सर्टिफिकेट काढून ठेवा व इतर काय आता पुढे एक्झाम असतील, तर त्यांना लागणारच आहे. काही विद्यार्थ्यांनी काढलेलंच असेल. तर अशा प्रकारे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट जे आहे तर ते कागद पडताळणीसाठी लागणार आहे. पुढे बघा शैक्षणिक व इतर आवश्यक आहार तर त्यांनी विषयी माहिती दिलेली आहे. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो बघू शकता माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे एस-एस-सी व तत्सम परीक्षा सरासरी किमान 50% व अधिक गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो तुमची जर 10वी झालेली असेल असे विद्यार्थी यासाठी इलिजिबल असणार आहे. कमीत कमी तुम्हाला 50% असणे गरजेचं आहे. आणि त्यापेक्षा जास्त असले मिनिमम त्याने दिलेलं आहे. कमीत कमी तुम्हाला 50% असणे गरजेचं आहे.
तसेच सदर परीक्षा उच्चतम परीक्षा व उच्चतम परीक्षा किमान 50 गुणांचा मराठी विषय निम्नस्तर किंवा उच्च स्तर घेऊन उत्तीर्ण झालेले असणे आवश्यक आहे. बघा तुम्हाला 10वी ला मराठी हा विषय असतो. त्यामध्ये किमान तुम्हाला म्हणजे कमीत कमी 50% मार्क्स किंवा 100 पैकी 50 मार्क असणे गरजेचं आहे. त्यानंतर अजून पुढे काय लागणार आहे? तुम्हाला एज्युकेशन क्वालिफिकेशन आणि त्यानंतर ते बॅच बिल्ला जो असतो तो लागत असतो. यामध्ये बघा प्रादेशिक परिवहन प्राधिकरण महाराष्ट्र राज्य यांनी दिलेल्या व नूतनीकरण केलेल्या बस वाहक परवाना आणि बिल्ला आवश्यक. म्हणजे तुमच्याकडे बॅच बिल्ला जो आहे तर तो असणे गरजेचं आहे. म्हणजे हे 2 तुम्हाला डॉक्युमेंट्स जे आहे म्हणजे एक बॅच बिल्ला आणि तुमच्याकडे 10वी उत्तीर्ण असणे गरजेचं आहे. की ज्या विद्यार्थ्यांकडे असेल असे विद्यार्थी यासाठी इलिजिबल असणार आहे. त्यानंतर वयोमर्यादा दिलेली आहे. दिनांक 29/7/2026 रोजी खुल्या प्रवर्गासाठी मिनिमम 18 आणि मॅक्सिमम किती दिलेलं आहे? 38 वर्ष दिलेलं आहे. आणि जे विद्यार्थी मागासवर्गीय असतील तर अशांसाठी मॅक्सिमम जे आहे तर ते 43 वर्ष दिलेलं आहे. मॅक्सिमम एज लिमिट दिलेलं आहे. त्यानंतर अजून आपल्याला जे इम्पोर्टंट आहे शारीरिक अर्हता लागणार आहे. उंची किमान 154 असणे आवश्यक. तसेच कमाल जे आहे 178 पेक्षा जास्त नसावी. बघा 154 मिनिमम तरी असली पाहिजे आणि 178 जे आहे तर ते मॅक्सिमम तुमची हाईट असली पाहिजे. म्हणजे त्यापेक्षा जास्त नसावी. त्यानंतर वजन जे आहे तर ते 45 किलोग्रॅम जे आहे तर ते मिनिमम असणे गरजेचं आहे. या ठिकाणी हाईटचं क्लिअर झालेलं आहे. मिनिमम हाईट तुमची 154 आणि 178 पेक्षा जास्त नसावी. पुढील माहिती आहे वेतन श्रेणी जी आहे तर ती मूळ वेतन रुपये 22,060 या ठिकाणी 22,060 प्लस महागाई भत्ता, घर भत्ता, वैद्यकीय भत्ता रुपये, गणवेश, धुलाई भत्ता सर्व एकंदरीत अंदाजे रुपये 36,000 तुम्हाला पेमेंट जे आहे तर ते असणार आहे. त्यानंतर आता वेतन आपण बघितलेलं आहे. प्रतीक्षा यादीची कालमर्यादा आपण बघूयात. प्रतीक्षा यादी जी आहे तर ती तुमची बघा 2 वर्ष कालमर्यादेपर्यंत ही प्रतीक्षा यादी जी आहे तर ती असणार आहे. त्यानंतर बस वाहक पदासाठी जी आपली सीबीटी होणार आहे, कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे. म्हणजेच तुमचं जे सिलेक्शन होणार आहे तर ते सीबीटीच्या मार्क्सच्या बेसिसवर तुमचं होणार आहे. मग त्यामध्ये सब्जेक्ट कोणकोणते आहेत बघा, अंकगणित आहे, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी असणार आहे. त्यानंतर भाषा ज्ञान, त्यामध्ये मराठी व इंग्रजी या विषयाचा समावेश असणार आहे. अशा प्रकारे तुमचा 30 मार्काचा म्हणजे बघा या ठिकाणी प्रत्येक विषयासाठी बहुपर्याय चाचणी ही 10 गुणांची असेल. म्हणजे अंकगणिताला 10 मार्क्स, सामान्य विज्ञान व चालू घडामोडीला 10 मार्क्स आणि भाषा ज्ञान मराठी व इंग्रजी यासाठी 10 मार्क्स. अशा प्रकारे तुमचा 30 मार्कचा हा पेपर असणार आहे. त्यानंतर पात्र ठरण्यास वरील प्रत्येक विषयामध्ये किमान 3 गुण म्हणजेच तुम्हाला मिनिमम प्रत्येक जे सब्जेक्ट वरती 3 दिलेले आहे, त्यामध्ये मिनिमम तुम्हाला 3 मार्क्स पडणे गरजेचं आहे. तसेच एकूण सरासरी गुण 12 गुण प्राप्त आवश्यक राहील. म्हणजे तिघांचं मिळून किती होणार आहे? मिनिमम 3 एकूण सरासरी 12 गुण प्राप्त करणे आवश्यक राहील. अशा प्रकारे बघा तुमचं मार्किंग सिस्टीम जे आहे तर त्यांनी दिलेली आहे. प्रत्येक विषयासाठी बहुपर्यायी चाचणी ही 10 गुणांची असेल. तर यामध्ये बघा भाषा ज्ञानमध्ये जे मराठी आणि इंग्रजी आहे तर ती सेपरेट असू शकता. अशा प्रकारे प्रत्येक ह्याच्यात मिनिमम 3 गुण तुम्हाला पास होण्यासाठी लागणार आहे. म्हणजे मिनिमम या ठिकाणी बघा चाचणी परीक्षेत पात्र ठरण्यास वरील प्रत्येक विषयामध्ये 3 गुण आवश्यक आहे. अशा प्रकारे एव्हरेज जर केलं तर 12 गुण तुम्हाला पास होण्यासाठी म्हणजे चाचणी परीक्षेत पात्र ठरण्यास तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर फी किती दिलेली आहे बघा. परीक्षा शुल्क जे आहे, खुल्या प्रवर्गासाठी ₹1000 आहे आणि राखीव वर्गातील उमेदवारांसाठी ₹900 फी असणार आहे. म्हणजे ओपन कॅटेगरीसाठी ₹1000 आणि नंतर ओबीसी बाकीचे जे कॅटेगरी असतील तर त्यांना ₹900 फी लागणार आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढील माहिती बघूयात.
नॉर्मलायझेशन त्या रिलेटेड त्यांनी दिलेलं आहे. त्यानंतर परीक्षा केंद्राच्या वेळेस आयडी प्रूफ म्हणून तुम्ही पॅन कार्ड, आधार कार्ड त्या रिलेटेड दिलेलं आहे. एक आयडी प्रूफ आपल्याला लागणार आहे. त्यानंतर हे नॉर्मलायझेशनचं माहिती पत्रक त्यांनी दिलेलं आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण ॲडव्हर्टाइजमेंट रिलेटेड माहिती जी आहे, तर ती आपण बघितलेली आहे. तर त्यानंतर आपला पुढचा प्रश्न जो आहे, तर ते ॲप्लिकेशन कुठे करायचं आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ॲप्लिकेशनची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे पेज ओपन होणार आहे. ओपन झाल्यानंतर या ठिकाणी रजिस्टर या टॅबवर तुम्हाला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. रजिस्टरवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन करून घ्या. तुम्हाला आयडी पासवर्ड मिळेल. त्यानंतर तुम्हाला लॉग इन व्हायचं आहे आणि व्यवस्थित फॉर्म जो आहे तर तो फिल करायचा आहे. आणि लास्टला तुमचे डॉक्युमेंट्स अपलोड करून त्यानंतर तुमची सर्व माहिती फिल झाल्यानंतर तुम्हाला पेमेंट करायचं आहे. कॅटेगरीनुसार जे काय असेल ते तुम्हाला त्या ठिकाणी शो होणार आहे. ते ऑनलाईन पद्धतीने करू शकता तुम्ही. काही अडचण नाही त्यामध्ये. तर फी पेमेंट केल्यानंतर तुम्हाला एडिटचा ऑप्शन वगैरे भेटणार नाही. भेटला तर त्यासाठी स्पेसिफिक टाईम असणार आहे. तर त्यासाठी व्यवस्थित फॉर्म फिल करताना काही चुका करू नका. आणि त्यानंतर बघा फी पेमेंट केल्यानंतर तुमचा सक्सेसफुली फॉर्म जो आहे तर तो सबमिट होणार आहे. तर अशा प्रकारे ही संपूर्ण प्रोसेस आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण बेस्ट मुंबई रिक्रुटमेंट 2026 ह्या एंडोर्समेंट रिलेटेड आपण संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात नवीन अशा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.